पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील याच जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा दौऱ्यावर आहेत। सांगोला येथे भरवण्यात आलेल्या गणेश रत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची तयारी आपण बघू शकतो कशा पद्धतीने सांगोल्याच्या या देशमुख हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले आहे। खरं तर याच देशमुख हायस्कूलच्या मैदानावर 150हून अधिक स्टॉल उभारण्यात आलेले आहेत। भव्य असं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। अनिकेत देशमुख यांच्याकडून हे सगळं आयोजन आहे ते करण्यात आले आहे। खरं तर 4 दिवस हे सगळं कृषी प्रदर्शन चालणार आहे आणि त्याचंच उद्घाटनासाठी शरद पवार हे सांगोल्यामध्ये येत आहेत आणि सांगोल्यानंतर मंगळवेढ्यामध्ये देखील त्यांचा एक कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि त्यामुळे एकूणच उत्सुकता लागलेली आहे या सगळ्या भागातील लोकांना। कारण एका बाजूला सोलापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्षाचे वरिष्ठ नेते सगळे सोलापूरमध्ये असताना शरद पवार देखील सांगोला आणि या सगळ्या मंगळवेढा दौऱ्यावर असणार आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील त्यांचे या निमित्तानं होणार आहेत आणि त्यामुळे शरद पवार या ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं काय भाष्य करणार, केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या बाबतीत काही बोलणार का याबाबत देखील उत्सुकता लागलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघू शकतो ही सगळी तयारी जी आहे ती शरद पवार यांच्या दौऱ्याची पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।